माढा तालुक्यामध्ये उंदर गावला पुराच्या पाण्याने पूर्णपणे वेढा घातलेला आहे। पुराच्या पाण्यामध्ये तब्बल 300 नागरिक अडकल्याची माहिती मिळते। माढातल्या उदगावात अनेक जण अडकलेले आहेत। सीना नदीच्या या महापुराची धडकी भरवणारी ड्रोन दृश्य खास साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी पाठवलेली आहेत। पंढरपूरवरून ही दृश्य पाठवली आहेत। जवळपास 300 नागरिक अडकलेत। सोमनाथ नागणे यांनी पाठवलेत। आपल्यासोबत भारत नागणे जोडले गेलेले आहेत। भारत, सीना नदीला महापूर आलेला आहे आणि या ठिकाणी 300 नागरिक अजूनही अडकल्याचं पाहायला मिळते। सध्याची परिस्थिती काय आहे, आज सकाळची स्थिती काय आहे? खरं तर गेल्या 2-3 दिवसांपासून माढा करमाळा भागामधील सीना नदीला महापूर आलेला आहे आणि या महापुरामध्ये जवळपास 17 ते 18 गावांना पाण्याने वेढा दिलेला आहे। माढा तालुक्यातील वाकाव आणि हलवण्यात आलेला आहे ते राहण्यामध्ये। सध्या परिस्थिती या भागामध्ये गंभीर आहे। प्रशासन देखील अलर्ट झालेला आहे आणि काही लोक आणखी अडकलेले आहेत। या लोकांना आता लिफ्ट करण्याची मागणी देखील माढ्याचे आमदार अभिजित पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेली आहे। या भागामध्ये खरं तर अनेक लोक अडकलेत। लोकांना रेस्क्यू केले जाते, सुरक्षितपणे हलवण्यात जाते। या सगळ्या पूर परिस्थितीवर भारत, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। नक्कीच भारत, आपण पाहू शकतोय की लोकप्रतिनिधी सुद्धा आता सामान्य जनतेच्या मदतीला उतरलेले आहेत। जवळपास 300 नागरिक या पाण्यामध्ये अडकलेले आहेत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।